हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण कन्वर्जन मेथड सुरू केली होती सिंगल एंट्री सिस्टममध्ये. ठीक आहे. तर या कन्वर्जन मेथडमध्ये कशा पद्धतीने सिंगल एंट्रीला आपण डबल एंट्रीमध्ये कन्वर्ट करतो हे बघितलं होतं. ठीक आहे. तर आज आपण त्याच्यावर काय घेणार आहोत, एक क्वेश्चन घेणार आहोत. ठीक आहे. तर चला क्वेश्चन बघू. मिस्टर प्रताप who keeps his books on account books of account under single entry system. You are required to prepare trading and profit and loss account for the year ending 31st March 2008 and balance sheet as on that date. ठीक आहे. म्हणजे काय की मिस्टर प्रताप हा काय करत होता, त्याचे जे बुक्स ऑफ अकाउंट आहे तो कशा पद्धतीने मेंटेन करत होता, सिंगल एंट्री सिस्टीमनी. ठीक आहे. सिंगल एंट्री सिस्टीमनी तो काय करत होता, मेंटेन करत होता. पण आपल्याला काय म्हटलं आहे की ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आपल्याला बनवायची आहे. म्हणजे काय की या सिंगल एंट्री सिस्टीमच्या अकाउंट्सला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, डबल एंट्री सिस्टीममध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे. कन्वर्जन मेथडमध्ये काय होतं की सिंगल एंट्री सिस्टीमचे जे अकाउंट्स आहेत त्याला काय करतो आपण, डबल एंट्री सिस्टीममध्ये काय करतो, कन्वर्ट करतो. ठीक आहे. तर आपल्याला इन्फॉर्मेशन काय काय दिली आहे बघू आपण आता. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिला आहे. ठीक आहे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे जेवढे पण कॅश ट्रान्झॅक्शन आपले झाले ते. ठीक आहे. तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, रिसिप्ट साईड टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. ठीक आहे. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणजे सुरुवातीला, वर्षाच्या सुरुवातीला किती कॅश होती आपल्याजवळ, 6,000 कॅश होती. ठीक आहे. हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे काय की इन शॉर्ट कॅश बुक. ठीक आहे. तर सुरुवातीला, वर्षाच्या सुरुवातीला किती कॅश होती आपली, 6,000 कॅश होती. ठीक आहे. नंतर सेल्स मधनं आपल्याला किती मिळाले, 34,000. डेटर्सकडनं आपल्याला किती मिळाले, 1,25,000. ठीक आहे. आता पेमेंट साईडला बघू आपण. ठीक आहे. पेमेंट क्रेडिटर्सला आपण किती पेमेंट केलं, 81,000. सॅलरी दिली 4,500. रेंट पे केलं 2,000. वेजेस 14,000. ट्रेड एक्सपेन्सेस 8,000. बाय परचेस 6,000. बाय ड्रॉईंग 15,000. ठीक आहे. मग नंतर एवढं, नंतर काय दिलं आहे आपल्याला, बॅलन्स. ठीक आहे. इयर एंडला आपल्याला किती उरले आपल्याजवळ, तर 34,500. ठीक आहे. इयर एंडला एवढी कॅश आपल्याजवळ उरली, 34,500. आता पुढे बघू परत काय इन्फॉर्मेशन दिली आहे. तर असेट आणि लायबिलिटीची आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे. म्हणजे इयरच्या सुरुवातीला आणि इयर एंडला. ठीक आहे. इयरच्या सुरुवातीला आणि इयर एंडला किती लायबिलिटी आणि असेट होती ते दिलं आहे आपल्याला. तर कोणकोणती असेट आणि लायबिलिटी दिली आहे, स्टॉक आहे, क्रेडिटर, डेटर्स, फर्निचर, मशिनरी, इन्व्हेस्टमेंट, बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल. एवढी असेट आणि लायबिलिटीची आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे. नंतर पुढे काय म्हटलं आहे, प्रोव्हाइड फॉर डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ॲट 5%. डेप्रिसिएशन आपल्याला असेटवर डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे किती, फर्निचरवर 5% डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे आणि मशिनरीवर किती, 10% डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. ठीक आहे. मेक अ प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स ॲट 5% ऑन डेटर्स. डाउटफुल डेट्स. ठीक आहे. डाउटफुल डेटसाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रोव्हिजन करायचं आहे किती, 5%. कशावर, डेटरवर. ठीक आहे. डेटर्सवर 5% आपल्याला काय करायचं आहे, प्रोव्हिजन. कशासाठी, डाउटफुल डेट्स. ठीक आहे. तर एवढी आपल्याला काय दिली आहे, इन्फॉर्मेशन दिली आहे. आणि आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की आपल्याला सिंगल एंट्री सिस्टीममधून डबल एंट्रीमध्ये कन्वर्ट करायचे आहे आपले अकाउंट्स. तर आपल्याला कोणकोणते अकाउंट्स आपल्याला बनवावे लागतील ते आपण बघितलं होतं. ठीक आहे. आणि आपण त्या स्टेप्स बघितल्या होत्या, हो की नाही. फर्स्ट स्टेप काय होती, फर्स्ट स्टेप होती आपली काय होती, स्टेटमेंट ऑफ अफेअर बनवायचं होतं आपल्याला. कशासाठी, कॅल्क्युलेट कॅपिटल इन द बिगिनिंग. बरोबर आहे. ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर बनवायचं होतं आपल्याला. कशासाठी, तर सुरुवातीला किती कॅपिटल होता. ठीक आहे. म्हणजे ओपनिंग कॅपिटल किती होता, वर्षाच्या सुरुवातीला किती कॅपिटल होता ते काढायसाठी, हो की नाही. तर
आपल्याला क्वेश्चनमध्ये असेट्स आणि लायबिलिटीजची काय दिली आहे, इयरच्या सुरुवातीला ची किती असेट आणि लायबिलिटी होती ते दिले आहे आपल्याला. ठीक आहे. तसंच रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटमधनं आपल्याला काय मिळत आहे की इयरच्या सुरुवातीला किती कॅश होती आपल्याकडे ते सुद्धा मिळत आहे. ठीक आहे. मग याच्यावरून आपण वर्षाच्या सुरुवातीला किती कॅपिटल होता, ठीक आहे, मिस्टर प्रतापकडे वर्षाच्या सुरुवातीला किती कॅपिटल होता हे आपण माहिती करू शकतो. कशावरनं? स्टेटमेंट ऑफ अफेअरमधनं. ठीक आहे. तर चला स्टेटमेंट ऑफ अफेअर बनवू आपण. तर हे आपलं स्टेटमेंट ऑफ अफेअर. ठीक आहे. आणि आपल्याला दिलेली इन्फॉर्मेशन जी आहे ती घेऊ आपण. ठीक आहे. तर इन्फॉर्मेशन काय आहे आपली, पहिले असेट साईडचे घेऊ आपण आयटम्स, नंतर काय करू, लायबिलिटी साईडचे बघू. ठीक आहे. तर असेट साईड, फर्निचर, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ॲज ऑन कधी 1/4/2007 म्हणजे 1/4/2007. आपल्याला काय करायचं आहे की ओपनिंग कॅपिटल वर्षाच्या सुरुवातीला किती कॅपिटल होता ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर काय करू आपण, ही जी इन्फॉर्मेशन दिली आहे 1/4/2007ची तीच घेऊ आपण स्टेटमेंट ऑफ अफेअरमध्ये. ठीक आहे. तर फर्निचर किती दिलं आहे आपल्याला 1/4/2007ला 12,000. ठीक आहे. 12,000. मशिनरी किती 40,000. इन्व्हेस्टमेंट किती 10,000. नंतर स्टॉक 25,000. डेटर्स 27,000. तसंच कॅश किती, कॅश आपलं कॅश कुठे, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमधनं मिळेल आपल्याला किती 6,000. कॅश किती 6,000. ठीक आहे. तर आता लायबिलिटी साईडचे आयटम बघू आपण. काय आहे, क्रेडिटर्स किती 13,000. नंतर इकडे आपला बिल्स रिसिवेबल सुटला आहे, बिल्स रिसिवेबल किती 5,000. इकडे बिल्स पेएबल किती 15,000. ठीक आहे. तर आता यांची जर आपण टोटल केली, ठीक आहे, असेट साईड आणि लायबिलिटी साईड, तर जो पण बॅलन्स येईल, म्हणजे लायबिलिटी साईडला काय येईल, बॅलन्स येईल. ठीक आहे. लायबिलिटी साईडला काय येईल, बॅलन्स येईल. तो बॅलन्स काय घेतो आपण, कॅपिटल. ठीक आहे. त्याला बॅलन्सला काय म्हणतो आपण, कॅपिटल. तर बघायला असेट साईडची टोटल करू आपण. 12,000 प्लस 40,000 प्लस 10,000 25 27 6 5 किती 1,25,000. ठीक आहे. टोटल किती किती गेली 1,25,000. आणि लायबिलिटी साईडची आता आपण याच्यातनं मायनस करू. 13,000 मायनस 15,000 किती 97,000. ठीक आहे. तर 97,000 काय झाली आपली कॅपिटल. 97,000 काय झाली आपली कॅपिटल, म्हणजे बॅलन्सिंग फिगर किती 97,000. ठीक आहे. 1,25,000.
तर हे काय झालं, आपलं स्टेटमेंट ऑफ अफेअर कंप्लीट झालं. ठीक आहे. या स्टेटमेंट ऑफ अफेअरमधनं काय मिळालं आपल्याला, ओपनिंग कॅपिटल, हो की नाही. कारण काय की स्टेटमेंट ऑफ अफेअर आपण कोणतं बनवलं, वर्षाच्या सुरुवातीचं. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालं, वर्षाच्या सुरुवातीला किती कॅपिटल होता हे मिळालं आपल्याला. ठीक आहे. तर आता याच्यानंतरच्या स्टेपमध्ये काय होतं, आपल्याला टोटल डेटर्स अकाउंट आणि टोटल क्रिएटर्स अकाउंट बनवायचं होतं, हो की नाही. तर टोटल डेटर्स अकाउंट आपण का बरं बनवतो, टोटल डेटर्स अकाउंट आपण क्रेडिट सेल किंवा मग डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स किंवा मग डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स कॅल्क्युलेट करायसाठी, हो की नाही. तर आता इकडे क्वेश्चनमध्ये बघा, डेटर्सचा ओपनिंग आणि क्लोजिंग दोन्ही दिला आहे, हो की नाही. ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स दोन्ही दिला आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, डेटर्सचा आपण टोटल डेटर्स अकाउंट का बरं बनवू, आपल्याला क्रेडिट सेल माहिती करण्यासाठी. ठीक आहे. इकडे रिसिप्ट अँड पेमेंटमध्ये टू डेटर्स अकाउंट आहे 1,25,000. म्हणजे काय की कॅश एवढी डेटर्सकडनं कॅश एवढी मिळाली आहे, कॅश रिसीव्ह झाली आहे 1,25,000. ठीक आहे. तर आपल्याला टोटल डेटर्स अकाउंटमधनं काय मिळेल, आता क्रेडिट सेल मिळेल. ठीक आहे. तर टोटल डेटर्स अकाउंट बनवू आपण. तर हे आपलं टोटल डेटर्स अकाउंट. ठीक आहे. तर सर्वात पहिले काय घेऊ आपण, टोटल डेटर्सचा आपण काय घेऊ, ओपनिंग आणि क्लोजिंग. ठीक आहे. डेटर्सचा ओपनिंग किती, 27,000. हा कुठे घेतो आपण, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन, किती, 27,000. ठीक आहे. 27,000 हा काय आहे, ओपनिंग बॅलन्स. ठीक आहे. हे तुम्हाला समजायसाठी मी इथे ओपनिंग बॅलन्स वगैरे असं लिहित आहो. ठीक आहे. हे ओपनिंग बॅलन्स. ठीक आहे. आणि डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स किती आहे, 32,000. 31/3/2008 म्हणजे काय, इयर एंड, हो की नाही. 1/4/2007 इयरची सुरुवात आणि 31/3/2008 काय, इयर एंड. तर इयर एंडला किती होतं डेटर्स, 32,000. तर त्याची एंट्री बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. कोणता बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स, किती, 32,000. ठीक आहे. 32,000 क्लोजिंग बॅलन्स. ठीक आहे. तसंच इकडे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये बघा, इथे टू डेटर्स दिला आहे. ठीक आहे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे काय आहे की सरळ सरळ कॅश बुक. ठीक आहे. कॅश बुक म्हणजे काय की जेवढे पण कॅशचे व्यवहार झाले, ठीक आहे, जेवढे पण रिसिप्ट झाले म्हणजे जेवढं पेमेंट आपल्याला मिळालं, इन्कम आलं, ते रिसिप्ट साईडला घेतो आणि जेवढा पण खर्च झाला तो कुठे घेतो आपण, पेमेंट साईडला घेतो. ठीक आहे. तो पण कोणता, कॅशमध्ये झालेला खर्च. ठीक आहे. तर डेटर्स टू डेटर्स, ठीक आहे, किती, 1,25,000. म्हणजे डेटर्सकडून आपल्याला किती मिळाले, 1,25,000 मिळाले. ठीक आहे. तर त्याची एंट्री काय घेऊ आपण, बाय कॅश रिसिव्ह, किती, 1,25,000. ठीक आहे. 1,25,000. तसंच आता इथे कुठे डेटर रिलेटेड कोणती एंट्री आहे का, इथे किंवा मग इथे नाही. ठीक आहे. ही जी एंट्री आहे ही डाऊटफुल डेटची, ही कधी करायची आहे आपल्याला, वर्षाच्या शेवटी करायची आहे. ठीक आहे, इयर एंडला. आणि आपण इथे काय कॅल्क्युलेट करतो, फक्त आपल्या क्रेडिट सेल कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. तर डेटरचा ओपनिंग बॅलन्स आहे अवेलेबल, डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स अवेलेबल आहे आणि डेटर्सकडनं मिळालेली कॅशसुद्धा आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. तर यावरनं काय की आपण क्रेडिट सेल कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. तर बघा, 1,25,000 प्लस 32,000 किती, 1,57,000. ठीक आहे. तर क्रेडिट साईडची टोटल किती येत आहे, 1,57,000. ठीक आहे.
तर 1,57,000 मधून 27,000 मायनस केले तर किती? 1,30,000. ठीक आहे, 1,30,000 हा काय झाला? क्रेडिट सेल टू क्रेडिट सेल्स. किती? 1,30,000. ठीक आहे, 1,30,000 काय झाला? क्रेडिट सेल. आणि अकाउंट आपलं टोटल डेटाच अकाउंट काय झाला? क्लोज. ठीक आहे, तसंच टोटल क्रेडिटर्स अकाउंट आपण बनवू. ठीक आहे, टोटल डेटर्स अकाउंट आपलं झालं. टोटल क्रेडिटर्स अकाउंट आपण का बरं बनवतो? क्रेडिट परचेस माहिती करायसाठी. ठीक आहे, का बरं बनवतो आपण? क्रेडिट परचेस माहिती करायसाठी. ठीक आहे, तर आपल्याला क्वेश्चनमध्ये क्रेडिटरचा ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स दोन्ही दिला आहे. ठीक आहे, ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स दिला आहे. आणि इकडे रिसिप्ट अँड पेमेंटमध्ये हे 81,000 जे आहे बाय क्रेडिटर्स या नावाने, म्हणजे 81,000 काय केलं आहे आपण? क्रेडिटर्सला पेमेंट केलं आहे, हो की नाही? 81,000 क्रेडिटर्सला काय केलं आहे? पेमेंट केलं आहे. तर त्याची एंट्री घेऊ आपण. तर क्रेडिटर्स अकाउंट, टोटल क्रेडिटर्स अकाउंट बनवताना ओपनिंग बॅलन्स कुठे येतो? क्रेडिट साईडला. ठीक आहे, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. कोणता बॅलन्स? ओपनिंग बॅलन्स. ठीक आहे, ओपनिंग बॅलन्स किती आहे बघा? 13,000 ओपनिंग बॅलन्स. ठीक आहे, तसंच क्लोजिंग बॅलन्स मग कुठे येणार? डेबिट साईड टू बॅलन्स कॅरीड डाऊन. कॅरीड डाऊन किती? कॅरीड डाऊन 14,000. ठीक आहे, आणि इकडे काय आहे की क्रेडिटर किती? 81,000 म्हणजे कॅश पेमेंट. ठीक आहे, कॅश पेड. तर कॅश पेडची एंट्री कुठे येईल? टू कॅश पेड. किती? 81,000. ठीक आहे, तर आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिला आहे, क्लोजिंग बॅलन्स दिला आहे आणि क्रेडिटर्सला पेड केलेली अमाऊंट सुद्धा दिलेली आहे. तर एवढी 3 इन्फॉर्मेशन दिली आहे, तर आपल्याला क्रेडिट परचेस कॅल्क्युलेट करता येईल, हो की नाही? तर बाय क्रेडिट परचेस किती येईल? क्रेडिट परचेस हे बघा, 81,000 प्लस 14,000 किती? 95,000. 95,000 मायनस 13,000 किती? 82,000. तर क्रेडिट सेल किती झाला? 82,000 झाला आपला. ठीक आहे, क्रेडिट सेल किती झाला आपला? सॉरी, क्रेडिट परचेस किती झाला? 82,000. ठीक आहे, तर टोटल किती होती? 95,000. ठीक आहे, तर आपला टोटल क्रेडिट अकाउंट सुद्धा काय झाला? क्लोज झाला. ठीक आहे, टोटल क्रेडिट अकाउंट सुद्धा काय झाला? आपला क्लोज झाला आहे. तर यानंतर आपल्याला आपल्या स्टेपमध्ये काय होतं की बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल अकाउंट बनवायचे होते. ठीक आहे, पण आपल्या क्वेश्चनमध्ये इथे बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबलचा ओपनिंग आणि क्लोजिंग दोन्ही बॅलन्स दिलेली आहे. ठीक आहे, तर आपल्याला बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल अकाउंट बनवण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, तर आता आपल्याजवळ काय आहे की नंतर फायनल स्टेज कोणती होती की फायनल अकाउंट्स आपले बनवायचे कोणते? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ठीक आहे, तर आपल्याजवळ काय काय इन्फॉर्मेशन आहे बघा. कॅपिटल आहे. कॅपिटल कोणता? वर्षाच्या सुरुवातीला, ॲट द बिगिनिंग, हो की नाही?
वर्षाच्या सुरुवातीचा कॅपिटल आहे आपल्याला, म्हणजे ओपनिंग कॅपिटल आहे आपल्याजवळ. ठीक आहे. तसंच क्रेडिट सेल आहे, क्रेडिट सेलची इन्फॉर्मेशन आहे आपल्याजवळ, आणि क्रेडिट परचेसची सुद्धा इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. तर या इन्फॉर्मेशनचा आता कसा वापर करून आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवतो ते बघू. ठीक आहे. तर सर्वात पहिले कोणतं अकाउंट बनवू आपण? ट्रेडिंग अकाउंट. ठीक आहे. तर आता ट्रेडिंग अकाउंट बनवू आपण. ठीक आहे. तर हा आपला ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड ऑन 31 मार्च 2008. ठीक आहे. तर ट्रेडिंग अकाउंटच्या सुरुवातीला आपण काय घेतो? डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक. ओके. तर स्टॉक आपल्याला इकडे क्वेश्चनमध्ये बघा, आपल्याला स्टॉक दिला आहे ओपनिंग 1/4/2007चा स्टॉक दिला आहे. किती? 25,000. तर ओपनिंग स्टॉक किती? 25,000. ठीक आहे. तसंच आता परचेस टू परचेस. ठीक आहे. नंतर काय घेतो आपण? परचेस. तर परचेस बघा, तर इकडे रिसिप्ट अँड पेमेंटमध्ये इकडे बघा 6,000चा परचेस आहे. ठीक आहे. 6,000चा परचेस आहे आपला. तर परचेस किती? हा कोणता परचेस आहे? हा आहे कॅश परचेस. किती? 6,000. ठीक आहे. कारण काय की रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये आहे, म्हणजे कॅश अकाउंट आहे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट म्हणजेच काय की कॅश अकाउंट. तर परचेस किती? 6,000. ठीक आहे. तसंच आपण बघा इकडे क्रेडिटर्स अकाउंटमध्ये क्रेडिट परचेस कॅल्क्युलेट केला आहे. ठीक आहे. क्रेडिट परचेस कॅल्क्युलेट केला आहे. किती? 82,000. तर त्याची सुद्धा एंट्री क्रेडिट परचेस किती? 82,000. ठीक आहे. टोटल याची आउटरमध्ये किती येईल? 88,000. ठीक आहे. तसंच इकडे क्रेडिट साईडला बाय सेल्स, तर कॅश सेल. हे बघा इकडे रिसिप्ट अँड पेमेंटमध्ये क्वेश्चनमध्ये सेल्स आहे किती? 34,000. ठीक आहे. हा काय आहे? कॅश सेल आहे. 34,000 कॅश सेल. तसंच इकडे बघा टोटल डेटर्स अकाउंटमध्ये क्रेडिट सेल आपण कॅल्क्युलेट केला आहे. क्रेडिट सेल कॅल्क्युलेट केला आहे किती? 1,30,000. तर क्रेडिट सेल्स किती? 1,00,000 किती आहे? 30,000 आहे. ठीक आहे. 1,30,000. टोटल 1,64,000. ठीक आहे. तसंच इकडे बघा स्टॉकचा क्लोजिंग स्टॉकही दिला आहे आपल्याला. हो की नाही? 31/3/2008 क्लोजिंग स्टॉक सुद्धा दिला आहे आपल्याला. बाय क्लोजिंग स्टॉक किती? 36,000. ठीक आहे. तसंच रिसिप्ट अँड पेमेंटमध्ये बघा, रिसिप्ट अँड पेमेंटमध्ये अजून याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंटमध्ये येणारे कोणते आयटम आहे बघा. तर ट्रेडिंग अकाउंटमध्ये येणारा फक्त एकच आयटम आहे, कोणता? वेजेस. ठीक आहे. मग सॅलरी, रेंट, ट्रेड एक्सपेन्स हे सगळे काय आहे? हे कोणते एक्सपेन्स आहे? हे प्रॉफिट अँड लॉसमध्ये येणारे खर्च आहे. ठीक आहे. तर टू वेजेस किती आहे? वेजेस बघा किती दिले आहे? 14,000. तर 14,000.
ठीक आहे. तर आता ट्रेडिंग अकाउंटमध्ये कोणता येणारा आयटम आहे का उरला? नाही, ओके नाही, यामध्ये तर कोणताच नाही आहे. आणि इकडेचे आयटम हे सगळे कोणते असेट आणि लायबिलिटीवाले आहे. ठीक आहे. तर काय करू आपण, क्रेडिट आणि डेबिट साईडची काय करू, टोटल करू. ठीक आहे. तर पहिले क्रेडिट साईडची टोटल करू. 1,64,000 प्लस 36,000 किती, 2 लाख. ठीक आहे. आता डेबिट साईडची टोटल करून बघू आपण. 25,000 प्लस 88,000 प्लस 14,000 काय, 1,27,000. तर क्रेडिट साईडची टोटल काय आहे, जास्त आहे. ठीक आहे. म्हणजे काय की आपला काय झाला आहे, प्रॉफिट आहे. ठीक आहे. क्रेडिट साईडची टोटल होती 2 लाख. किती होती, 2 लाख. ठीक आहे. तर 1,27,000 आपण काय करू, 2 लाखातून मायनस करू. मायनस 1,27,000 किती, 73,000. तर 73,000 काय आहे आपला, 73,000 आहे ग्रॉस प्रॉफिट. 73,000 काय आहे आपला ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे. ट्रेडिंग अकाउंटमधनं काय मिळतो आपल्याला, ग्रॉस प्रॉफिट मिळतो. ठीक आहे. तर हा ग्रॉस प्रॉफिट आपण काय करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतो बाय ग्रॉस प्रॉफिट किती, 73,000. ठीक आहे. आता काय करू आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये येणारे आयटम घेऊ. ठीक आहे. तर कोणता, सर्वात पहिला सॅलरी. ठीक आहे. सॅलरी कॅश अकाउंटला काय होत आहे, क्रेडिट होत आहे. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय होईल, ते सॅलरी येते ना, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये घेतो ना आपण सॅलरी. तर 4,500. मग रेंटसुद्धा काय येतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्येच येतं. तर 2,000. वेजेस येतं का, वेजेस तर आपण इथेच घेतला आहे, हो की नाही, ट्रेडिंग अकाउंटला. मग ट्रेड एक्सपेन्स 2, ट्रेड एक्सपेन्स आपण इथे का बरं घेतो, म्हणजे हा काय आहे, सेलिंग एक्सपेन्स. ट्रेड एक्सपेन्स म्हणजे काय, सेलिंग एक्सपेन्स. ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपण काय करतो, प्रोडक्शनच्या म्हणजे वस्तूच्या प्रोडक्शनसाठी रिलेटेड जेवढा पण खर्च होईल तो आपण काय करतो, ट्रेडिंग एक्सपेन्स ट्रेडिंग अकाउंटमध्ये घेतो, म्हणजे फॅक्टरी रिलेटेड एक्सपेन्स. ठीक आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये कोणता एक्सपेन्स घेतो आपण, ऑफिस रिलेटेड एक्सपेन्स. ठीक आहे. तर ट्रेड एक्सपेन्स कशामध्ये येतो, ऑफिस रिलेटेड एक्सपेन्स. म्हणजे काय की वस्तू बनवून आपल्या शॉपमध्ये आली आणि नंतर मग आपण काय करत आहोत, त्याला विकत आहोत. ठीक आहे. तर त्या विकायसाठी, ती वस्तू विकायसाठी आपल्याला जो खर्च लागत आहे त्याला काय करतो आपण, ट्रेड एक्सपेन्स म्हणतो. ठीक आहे. तर ट्रेड एक्सपेन्स पर्यंत झाला. नंतर पुढे बघा, आपल्याला डेप्रिसिएशनची एंट्री सुद्धा दिली होती. ठीक आहे. फर्निचरवर 5% आणि मशिनरीवर 10%. तर फर्निचरवर काय करू आपण, डेप्रिसिएशन घेऊ. 2 डेप्रिसिएशन फर्निचरवर किती, 5%, हो की नाही. तर फर्निचरवर 5% म्हणजे फर्निचर आपलं किती दिलं आहे, फर्निचर दिलं आहे 12,000. तर 12,000वर 5%, तर 12,000वर 5% किती, 600. ठीक आहे. फर्निचरवर डेप्रिसिएशन किती, 600. आणि मशिनरीवर 10%. मशिनरी किती आहे आपली, बघा मशिनरी दिली आहे 40,000, हो ना. तर 40,000वर 10% म्हणजे किती, 4,000. तर आउटरमध्ये 4,600. ठीक आहे. तसंच आपल्याला काय म्हटलं आहे,
की डाऊटफुल डेटसाठी की प्रोव्हिजन करायचं आहे किती 5%. कोणावर? डेटर्सवर. ठीक आहे. तर डेटर्स किती आहे इयर एंडला? 32,000. ठीक आहे. तर 32,000वर आपल्याला काय करावं लागेल? 5% RDD मेंटेन करावं लागेल. ठीक आहे. टू रिझर्व फॉर डाऊटफुल डेट किती? 5% ऑन डेटर्स. तर 32,000वर 5%. 32,000वर 5% किती? 1,600. ठीक आहे. तर 1,600. तर हे काय झाले? आपले प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधले आयटम. ठीक आहे. तर आता क्रेडिट साईड आणि डेबिट साईडची आपण टोटल घेऊ. तर क्रेडिट साईडची टोटल करायची गरज नाही, कारण क्रेडिट साईडला एकच आयटम आहे 73,000चा ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे. तर डेबिट साईडची टोटल घेऊ आपण. 4,500 प्लस 2,000 प्लस 8,000 600 प्लस 1,600 किती? 20,700. ठीक आहे. 20,700. आणि आपली क्रेडिट साईडची टोटल किती आहे? 73,000 आहे. ठीक आहे. तर 73,000 मायनस 20,700 किती? 52,300. तर हा 52,300 काय आहे आपला? 52,300 हा काय आहे आपला? टू नेट प्रॉफिट. काय आहे आपला? नेट प्रॉफिट. ठीक आहे. तर आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा काय झाला? कंप्लीट झाला. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा काय झाला आपला? कंप्लीट झाला. ठीक आहे. आता काय करू आपण? बॅलन्स शीट बनवू. तर आता बॅलन्स शीट बघा. बॅलन्स शीट ॲज ऑन 31/3/2008 म्हणजे इयर एंडची आपण काय करत आहोत? बॅलन्स शीट बनवतो. ठीक आहे. तर बॅलन्स शीट बनवताना आपण लायबिलिटी साईडला सर्वात पहिले काय लिहितो? कॅपिटल घेतो. ठीक आहे. कॅपिटल घेतो. कोणता? इयर एंडचा कॅपिटल. पण आपल्याकडे काय आहे? इयरच्या सुरुवातीचा कॅपिटल आहे, हो की नाही? इयरच्या सुरुवातीचा कॅपिटल आहे. आपण कॅल्क्युलेट केलेला आहे स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्ये. इयरच्या वर्षाच्या सुरुवातीला जो कॅपिटल होता तो आपण काय केला आहे? कॅल्क्युलेट केला आहे. ठीक आहे. तर आपल्याजवळ इयर एंडचा कॅपिटल नाही आहे, पण इयरच्या सुरुवातीचा कॅपिटल आहे. तर काय करू आपण? तो घेऊ. कॅपिटल ॲज ऑन 1/4/2007. ठीक आहे. तर किती होता कॅपिटल आपला? कॅपिटल होता 97,000, हो की नाही? तर 97,000. याच्यामध्ये आपण काय ॲड करू? याच्यामध्ये ॲड होतो नेट प्रॉफिट. ठीक आहे. याच्यामध्ये काय ॲड होतो? नेट प्रॉफिट. आणि आपण नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट केला आहे. नेट प्रॉफिट किती आहे? 52,300. तर 52,300. ठीक आहे. तर टोटल किती आली? 97,000 प्लस 52,300 किती? 1,49,300. ठीक आहे. 1,49,300 ही काय झाली? टोटल. ठीक आहे. याच्यातनं आपण लेस करू ड्रॉइंग. ठीक आहे. याच्यातनं काय करू आपण? लेस काय करू? ड्रॉइंग लेस करू. ठीक आहे. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये बघा, क्वेश्चनमध्ये आपल्याला दिली आहे ड्रॉइंग्स किती? 15,000. 15,000 ड्रॉइंग्स आहे. तर ही काय करू आपण? मायनस करू ड्रॉइंग.
15,000. ठीक आहे. तर 1,49,300 मायनस 15,000 किती? 1,34,300. ठीक आहे. तर 1,34,300 हा काय झाला आपला इयर एंडचा कॅपिटल. ठीक आहे. हा काय झाला आपला इयर एंडचा कॅपिटल. ठीक आहे. तर आता बघा लायबिलिटी साईडचे आयटम घेऊनच घेऊ आपण. तर क्रेडिटर इयर एंडला किती आहे? 14,000. क्रेडिटर्स इयर एंडला किती आहे? 14,000. तसंच बिल्स पेएबल किती आहे? 15,000. ठीक आहे. बिल्स पेएबल किती आहे? 15,000. ठीक आहे. आता असेट साईडचे आयटम घेऊ आपण. तर असेट साईडला आपण काय घेतो? फिक्स्ड असेट्स. ठीक आहे. तर फिक्स्ड असेट्समध्ये फर्निचर किती दिला आहे आपल्याला इयर एंडला? 12,000 आहे, हो की नाही? 12,000. आणि यावर आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. डेप्रिसिएशन किती? 5%, हो की नाही? आपल्याला दिलं आहे बघा 5% काय डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे फर्निचरवर. तर किती? 600. तर 12,000 मायनस 600 किती? 11,400. 11,400. तसंच मशिनरी किती? इयर एंडला किती आहे? 40,000 आहे. तर याच्यावर सुद्धा आपल्याला काय डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे? डेप्रिसिएशन किती? 10%. 4,000 म्हणजे 36,000. ठीक आहे. तर पुढे स्टॉक दिलेला आहे आपल्याला किती? 36,000 इयर एंडला. तसंच डेटर्स दिलेले आहे. डेटर्स किती आहे? 32,000. तर 32,000वर आपल्याला काय RTD सुद्धा द्यायची आहे 5%. लेस RTD किती? 5% RTD आहे. तर किती? 1,600. 32,000वर 5% RTD म्हणजे 1,600. तर 30,400. ठीक आहे. नंतर डेटा झाला मशिनरी. इन्व्हेस्टमेंट किती? 10,000. बिल्स रिसिवेबल किती? 5,000. नंतर कॅश. ठीक आहे. तर कॅश आपल्याला दिलेली आहे बघा इयर एंडला, म्हणजे क्लोजिंग बॅलन्स. कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला दिला आहे किती? 34,500. तर हे काय आहे? इयर एंडची कॅश. ठीक आहे. तर इयर एंडला किती होती? 34,500. ठीक आहे. तर आपले असेट साईड आणि लायबिलिटी साईडचे पूर्ण आयटम झालेले आहे, हो की नाही? तर असेट साईड आणि लायबिलिटी साईडचे टोटल आयटम झालेले आहेत आपले. तर असेट साईड आणि लायबिलिटी साईडची टोटल घेऊ आपण. ठीक आहे. 11,400 प्लस 36,000 प्लस 36,000
प्लस 30,400 प्लस 10,000 प्लस 5,000 प्लस 34,500 किती असेट साईडची टोटल येत आहे 1,63,300. तसंच आता लायबिलिटी साईडची टोटल करून बघू. 1,34,300 प्लस 14 प्लस 15 1,63,300. ठीक आहे. म्हणजे काय की आपली जी बॅलन्स शीट आहे ही काय झाली आहे, टॅली झाली आहे. ठीक आहे. 1,63,300 1,63,300. तर बॅलन्स शीट काय आहे आपली टॅली झाली. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय आहे की आपल्याला सिंगल एंट्री सिस्टीममधून डबल एंट्री सिस्टीममध्ये कन्वर्ट करता येतात आपले अकाउंट्स. ठीक आहे. तर सिंगल एंट्री सिस्टममधून डबल एंट्री सिस्टममध्ये कन्वर्ट करताना सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागतं की दिलेली इन्फॉर्मेशन जी आहे त्या इन्फॉर्मेशनमधनं आपल्याला आपलं ओपनिंग कॅपिटल काढावं लागेल. त्याच्यानंतर मग क्रेडिट सेल किंवा मग क्रेडिट परचेस काढावं लागेल. ठीक आहे. क्रेडिट सेल कुठनं मिळेल आपल्याला, टोटल डेटर्समधून मिळेल, टोटल डेटर्स अकाउंटमधनं. आणि क्रेडिट परचेस कुठनं मिळेल आपल्याला, टोटल क्रेडिटर्स अकाउंटमधनं मिळेल. ठीक आहे. त्यानंतर मग आपण काय बनवतो, ट्रेडिंग अकाउंट बनवतो. ट्रेडिंग अकाउंटमधनं आपल्याला नेट प्रॉफिट मिळतो. मग नेट प्रॉफिट आपण कुठे ट्रान्सफर करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवल्यानंतर आपल्याला काय मिळतं, नेट प्रॉफिट. आणि नेट प्रॉफिट मिळाल्यानंतर मग आपण काय करतो, तो बॅलन्स शीटमध्ये घेतो. ठीक आहे. आणि बॅलन्स शीट बनवताना आपण काय करतो की कॅपिटल जो आहे, जर आपल्याला क्लोजिंग कॅपिटल दिलेला नसेल तर जो ओपनिंग कॅपिटल आहे आपण कॅल्क्युलेट केला, त्या ओपनिंग कॅपिटलमध्ये काय करतो आपण, नेट प्रॉफिट ॲड करतो आणि ड्रॉईंग काय करतो त्याच्यातनं लेस करतो. ठीक आहे. त्यामधनं आपल्याला काय मिळतं, आपलं इयर एंडचा कॅपिटल किती होतात ते मिळतं. ठीक आहे. आणि नंतर मग जशी आपण बॅलन्स शीट ॲज युजल बनवतो, ठीक आहे, तशीच आपल्याला बॅलन्स शीट बनवायची आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय आहे की सिंगल एंट्री सिस्टममधला डाटा आपण डबल एंट्री सिस्टममध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये सुद्धा आपण एक क्वेश्चन घेऊ या कन्सेप्टवर. ठीक आहे. थँक्यू.